हॅलो, मी अर्चना, गोष्टी वेल्हाळ अर्चना. आज जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ना, ती आहे एक विद्यार्थी आणि त्याच्या गुरूंची. हा जो आपला विद्यार्थी होता ना, तो बराच काळ एक प्रयोग करत होता. वर्षानुवर्ष ते प्रयोग करणं, त्याचे थिसिस लिहिणं, त्याची निरीक्षणं करणं, यात त्याचा बराच काळ गेला. काही काळानंतर असं झालं की त्याला असं वाटायला लागलं की अरे आपल्या हाताशी तर काहीच लागत नाहीये, आपण कितीतरी काळ याच्यात घालवला आहे आणि हे आपलं सगळं फेल जातंय की काय. तो थोडा फ्रस्ट्रेट झाला आणि त्याच अधीर अवस्थेमध्ये तो आपल्या गुरूंकडे आला आणि गुरूंना म्हणायला लागला, मला ना आता हे सगळं व्यर्थ वाटायला लागलेलं आहे. मी कितीतरी काळ हे करतोय 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 आणि हाती मात्र काहीच लागत नाहीये. गुरूंनी त्याची अवस्था ओळखली बर का. ते त्याच्याकडे बघून हलकस स्मित करत म्हणाले, तुला चायनीज बांबू माहितीये? विद्यार्थ्याला काही कळलंच नाही, हे असं काय म्हणतात. गुरुजी म्हणाले, अरे चायनीज बांबू जे असतात ना, ते जेव्हा आपण लावतो तेव्हा पुढचे 5 वर्ष त्याला फक्त पाणी देणं पाणी देणं पाणी देणं एवढंच करायचं असतं. त्याची निगुतीनं काळजी घ्यायची असते आणि फक्त त्याची संगोपना करायची असते. पण हे करत 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 एक पॉइंट असा येतो की खरंच आपल्याला असं वाटतं की अरे हे येणार आहे की नाही. 5 वर्ष आपण याला फक्त पाणी देतोय आणि 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढच्या 6 आठवड्यात हे जे बांबू असतात ना, हे भर 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 वाढत 90 फुटापर्यंत वाढतात आणि तेव्हाच आपण केलेलं जे आतापर्यंत केलेलं जे पाणी घातलं होतं, जे त्याच्यासाठी केलं होतं, ते फलद्रूप झालं, ह्याचं आपल्याला समाधान मिळतं. कळतंय का? विद्यार्थ्याला जे काही कळायचंय ते बरोबर कळलं. त्यानंतर त्यांनी कधीही आपल्या प्रयोगाबाबतची चिंता किंवा मी आता हे सोडून देतो असं फ्रस्ट्रेशन आपल्या गुरुजींपुढे व्यक्त केलं नाही. खरंच आपण पण जर नीट विचार केला तर ही जी यशस्वी माणसं असतात, या ज्या यशस्वी व्यक्ती असतात, त्या जेव्हा यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतात, कीर्तिवंत यशवंत होतात, तो काळ आणि या यशासाठी त्यांनी जी पायाभरणी केलेली असती, तो काळ हा जर आपण नीट बघितला तर पाया पक्का करण्यासाठी त्यांनी कितीतरी काळ घालवलेला असतो. जेवढा पाया पक्का तेवढ्या यशाच्या भराऱ्या आणखी उंच उंच उंच. खरंच आपण पण हा विचार केला पाहिजे ना, आपला पाया किती पक्का आहे. आपण यशाची भरारी मारण्यासाठी स्वतःला सिद्ध तर करत आहोत, पण ही यशाची भरारी मारण्यासाठी आपण पटकन कुठला तरी एखादा शॉर्टकट तर निवडत नाही आहोत. आपला पाया पक्का करण्यासाठी आपण आज त्यावर काम करत आहोत का? नक्की विचार करा, तुमचा पाया किती पक्का